नाही म्हणत आहे मी, प्रेम विवाह किंवा लव्ह मॅरेज, मग ते कुठलाही धर्म जात पात काही असू शकतं. समजा एखादी व्यक्ती आपला आवडतोय, तर त्या व्यक्ती आवडताना आपण त्याची जात पाहत नाही किंवा मागचं पुढचं काही पाहत नाही, तो व्यक्ती पाहतो. मग या मुद्द्यामध्ये असं होतं की बरेच जण म्हणतात की जात आडवी येते, धर्म आडवी येतो किंवा मुलगा चुकीचा निवडला. मग या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता, काय बघितलं पाहिजे? किंवा त्या मुलीने त्या मुलाला निर्व्यसनी पाहावं, कष्टाळू बघावं, त्याच्या घरची माणसं बघावीत. आणि एक धर्म बदलू नये, मी हे सांगते. आंतरजातीय विवाहाला मी पण मान्यता देते. कारण जाती ह्या माणसाने निर्माण केल्या. जो न्हावी आहे, म्हणजे जो धाडी करतो त्याला लोक म्हणतात हा न्हावी आहे. म्हणजे कामानुसार जाती निर्माण केल्या. जाती ह्या पूर्वी नव्हत्या, व्यवसायानुसार जाती निर्माण झाल्या. आणि जोपर्यंत समान नागरी कायदा होत नाही तोपर्यंत जातीला पाठिंबा दिला जाईल. पण एकदा समान नागरी कायदा झाला की जातीला सुद्धा कोणीच विचारणार नाही. तुम्ही जात मानता? माझा तुम्हाला प्रश्न आहे. जात माझा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला आपला अधिकार आहे. कोणी काय मानायचं, कोणी काय नाही, तो त्याचा प्रश्न आहे. कोणी काय स्वीकारतं, कोणी काय नाही स्वीकारत. आता बरेच जण आपण जर पोल घेतला तर 50% लोकांचं मत येईल की लव्ह मॅरेज योग्य आहे, तर 50% लोक म्हणतील अयोग्य आहे. आपल्याला फक्त तटस्थ भूमिका मांडायची की लोकांचं म्हणणं नेमकं काय, बहुमत कुणीकडे आहे, तर तुम्ही कोणत्या बाजूला आहात? नाही, प्रेमविवाह जर त्या मुलीने चांगला मुलगा निवडला असेल तर योग्य आहे, पण मुलगा जर चुकीचा असेल तर अयोग्यच आहे. नक्कीच. पण काही जण म्हणतात की मग हे जे प्रेमविवाह आहे, लव्ह मॅरेज आहे, हे फार काळ टिकत नाही, लगेच घटस्फोट होतो, ना तर काहीतरी वाद होतो, किंवा या गुन्हेगारी घटना सुद्धा याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात सध्या घडत आहेत. नाही, अजिबात नाही. लव्ह मॅरेज मधून गुन्हेगारी घटना अजिबात होत नाहीत. हा मग कशा होतात? ते जे लव्ह जिहाद जे प्रकरण आहेत ना त्यामध्ये होतात, पण अशा आंतरजातीय विवाहामध्ये अजिबात होत नाहीत. शेवटपर्यंत टिकलं जातं. आणि जर आपण पाहिलं तर आता हे जे सोशल मीडिया तुम्ही त्यांना स्टार म्हणतात, तर ते जे आहेत त्याच्यामुळे कुठंतरी विवाहबाह्य संबंध, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ह्या सुद्धा घटना वाढल्यात. ह्या घटना मोबाईल मधून वाढल्या गेल्या, मोबाईल मधूनच वाढल्या गेल्या. कारण काय होतं, ही अशी उघडे नागडे व्हिडिओ बनवती, मग हिला लगेच कोणी बी म्हणतो तू लय सुंदर दिसतेस. आता ती सुंदर नसलीच तरी त्याच्या वासना जागृत झाल्यानंतर तो काय म्हणणार तिला, तू सुंदरच दिसते. मग तिला काय वाटतं, मला एवढे लोक सुंदर दिसते म्हणजे मी कोण आहे? ती ना भावाला किंमत देत, ना बापाला किंमत देत, ना घरच्या करत्या धरत्या पुरुषाला किंमत देत. ती तिचं अस्तित्व गाजवायला सुरुवात करते, कुणीकडे फिरती, काही बी करती, तिला इन्कमिंग बी चालू झालेली असते. मग तिला काय, कोणी एखादा सुंदर दिसते म्हणल्यानंतर 5,000 देतो, 10,000 देतो म्हणल्यानंतर पण ती तिकडे बी जाती. एक तर व्हिडिओची इन्कमिंग, इकडची पण इन्कमिंग आहेत ना, तशी प्रकरणं आहेत. पण ही चुकीची आहेत. शेवटी आपला नवरा कसाही असो, आंधळा असो, पांगळा असो, बेवडा असो, शेवटी जी आपली किंवा आपल्या पतीला येते ती जगात कुणालाच येत नाही. होते भाकड कथा की शेवटपर्यंत लोकांना तसेच लागते. मध्यंतरी काही महिला कीर्तनकार सुद्धा असेच छोटे छोटे व्हिडिओ व्हायरल झाले होते की ते असे म्हणजे कीर्तनामध्ये त्या गोष्टी नको बोलायला पाहिजे होत्या, तरी सुद्धा ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मग हे कुठेतरी चुकीचं आहे असं समाजाला वाटतंय. चुकीचंच आहे ते, एकदम चुकीचं आहे. आणि इतकं चुकीचं आहे ना. आणि मला भरपूर लोकांनी टार्गेट पण केलं की तुम्ही आमच्यावरती बोलता की आम्ही उघडे नागडे व्हिडिओ बनवतो, तुम्ही आमच्यावरती बोलता, आम्हाला ढुंगण तारका म्हणता, आम्हाला ढुंगण स्टार म्हणता, मग तुमच्या संप्रदायात ते आळंदीतलं मध्ये प्रकरण झालं, मग तुम्ही त्याच्यावरती का बोलत नाही? मला अनेक इतक्या कमेंट्स आल्या. आणि ज्या दिवशी ते प्रकरण झालं त्याच दिवशी सगळ्याला माहितीये ताईचं फेसबुक चांगलं चालतंय, तर त्या दिवशी त्यांचे काही अंधभक्तांनी मला फोन करून सांगितले तुम्ही त्यांच्यावरती काही बोलता तर बघा म्हणे. म्हणजे आपण काही बोलायच्या आधीच त्यांनी मला टार्गेट केलं आणि त्यामुळे मी बोलले नाही. आणि दुसरा असा एक विषय होता की एका व्यक्तीमुळे संपूर्ण संप्रदाय आपल्याला बदनाम करायचा नाही. एखादी, आता हे बघा, हे उघडे नागडे नाचणाऱ्या बाया भरपूर वाढल्यात, त्यांना आपल्याला बोलावंच लागेल. पण संप्रदायात एखादी व्यक्ती असते तशी, दळणात एखादा संप्रदायामध्ये जी घटना घडली आहे ती त्याची पोलीस चौकशी सुरू आहे, ते खरं आहे खोटं आहे हे निष्पन्न झाल्याशिवाय समजणार नाही आपल्याला. आणि कसं आहे, दळणात एखादा खडा असतो, कांद्यात एखादा नासका कांदा असतो, मग काय संपूर्ण गहूच फेकून देतो का? संपूर्ण कांदेच फेकून देतो का? असतं एखादं तसं, त्याच्यामुळं संपूर्ण याला नाव ठेवून नाही चालणार. मग संप्रदाय तुम्ही अगदी जवळून पाहिलंय, तुमचं शिक्षण सुद्धा त्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे, मग असे काही नासके कांदे आहेत का अजूनही? आता हे बघा, असतीलही आणि नसतीलही. डायरेक्ट आपण असतील असं म्हणणं चुकीचं आहे.
असतीलही नसतीलही, पण पण शेवटी प्रकरण घडल्यानंतर ते उघड होतं. हे बघा, वाईट जास्त काळ टिकत नाही. एकदा दोनदा पचतं आणि तिसऱ्यांदा उघडकीस येतं. म्हणून वाईट संप्रदायात असो व्यवहारात असो वाईट कुणीच वागू नये. कारण कर्माचं फळ शेवटी देव तुमची जात पाहत नाही, तुमचा धर्म पाहत नाही, तुमचं कर्म पाहतो. शेवटी हिशोब हा कर्माचाच होणार. तिथं काय तुमची जात पाहून वशिला होणार नाही. तुम्ही आयुष्यभर कसे वागलात त्याचं फळ तुम्हाला भेटून जाणार. म्हणून चांगलं वागा, चांगल्या कर्माची. चिंचा लावल्या चिंचा खाल, आंबे लावले आंबे खाल, बाबळी लावल्या काटेच आहेत. मग आपल्याला काय पेरायचंय, जे पेरलं तेच उगवण. मग संप्रदायात असो व्यवहारात असो सामान्य माणूस असो कोणी पण चांगलं वागा. नक्कीच. जर आपण पाहिलं तर याच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लव्ह मॅरेज होत आहेत, आंतरजातीय विवाह होत आहेत, त्यासाठी प्रोत्साहन सुद्धा केलं जाते. आळंदी सारख्या ठिकाणी सुद्धा या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. तर प्रेम विवाहाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? प्रेम विवाहाकडे आहे ना, एक तर सांगू का, मला काय वाटतं माहितीये का, एक बौद्ध धर्म आला, एक मुस्लिम धर्म आला आणि एक हिंदू धर्म आला. आता हा प्रश्नच असा विचारलाय तुम्ही की धर्म बदलू नये. आणि जातीच्या बाबतीत विचार केला तर पूर्वी जाती होत्या का, मला सांगा. नाही. जाती होत्या? अजिबात नाही. जो नाही, दाढी धर्म